व्हायला ना म्हणा करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला इडा ग्रामदैवत कसबा गणपतीला आणि इडा दगडूशेठ हलवाई गणपतीला पयल नमन आम्ही पडितो वंदन पयल नमन हो पयल नमन इडा सगळ्या देवांना गेला हे बरं झालं पण इडा गिरीश बापटांना पण गेला पाहिजे नाही तर पुण्याचा विकास होणार नुसतं त्यांना इडा जाऊन चालणार नाही एक इडा नीलमताई गोऱ्यांना पण गेला पाहिजे पुण्याचे एक असतात त्यांचाही हातभार आहे बरोबर हो ऐका एक इडा आमच्या बारामतीला शरद पवारांना पण गेला पाहिजे नाहीतर पुण्याचाच काय देशाचा विकास एक इडा सुप्रियाताई सुळेना बी गेला पाहिजे अगदी बरोबर काकांना द्या ताईंना द्या पण त्याच्याबरोबर पुतण्याला पण द्या ना एक इडा अजितदादा पवारांना पण गेला पाहिजे अजून एक उमलत नेतृत्व आहे पार्थ दादा पवार त्यांना पण एक इडा पाठवून ठीक आहे पण आमच्या श्रीरंग बारणेंना पण गेलं पाहिजे इडा सगळ्यांना त्यांचे विडे वेळेवर पोचतील पण पहिला विडा हा देवाला आम्ही करीतो वंदन तुम्ही ऐका हो गुणीजन पयल नमन हो पयल नमन अरे हो आता मी गाराणं घालतोय होय महाराजा मोठ्याने म्हणायचं होय 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 हे देवा 12 गावच्या 12 रहाटीच्या 12 वहिवाटीच्या महाराजा होय महाराजा आज सांगणा करण्यास कारण महाराजा आज पुण्यातील पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे त्यांचं पाणी कोणतरी भलतच पळवतंय तरी तो लवकरात लवकर सोडवा महाराजा तसेच पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सोडवा महाराजा जे मेट्रोचं काम धीम्या गतीने चालू आहे ते लवकरात लवकर करून लोकांना सुविधा द्या महाराजा आज इथं होणाऱ्या झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा या कार्यक्रमाला भरघोस यश मिळू दे रे महाराजा किती फिरवत आहे जावई कधी भेटणार भेटन महाराज सगळं होईल ना हा पण त्या ज्योतिषाने सांगितलं ते कसं शोधायचं कसं म्हणजे काय म्हणला तो काय उणे का काय उणे नाही काय आर्यभूषण एक काम करतो महाराज हे काय आता हे काय गुगलवर शोधतो आई आई महाराज सापडलं की काय अहो काय म्हणला होता माहिती ज्योतिषी काय ते गाव कोणतं आहे कोणतं आहे पुणे पुणे तिथे काय उणे मग इथं गाव म्हणा हो महाराज पुणे म्हणजे काय साधं सुद्धा गाव वाटलं होय मग अहो पुणे म्हणजे सांस्कृतिक धार्मिक सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नावाजलेलं असं शहर आहे मग अहो महाराज कसबा पेठेचा गणपती आणि दगडूशेठ या दोघांचा वरद असतं या लोकांवर नमन करतो मी त्याला पुणे जवळजवळ देवस्थान म्हणा की मग अहो महाराज त्या समोर बघितलं ना तुम्हाला शनिवार वाडा अजूनही इतिहासाची साक्ष देतो मग अहो महाराज तुम्हाला सांगतो शैक्षणिक दृष्ट्या जर बघायचं झालं ना मेडिकल कॉलेज म्हणू नका इंजिनिअरिंग कॉलेज म्हणू नका मॅनेजमेंट कॉलेज म्हणू नका सगळ्या प्रकारचे कॉलेजेस सगळं काही शिक्षणाचं इथंच आहे म्हणून तर लोक पुण्याच्या बाहेरून महाराष्ट्रातून भारतातून विदेशातून इथं शिकायला येतात म्हणून तर पुण्याला म्हणतात विद्येचं माहेर घर काय सांगताय काय मग लय चांगली माहिती दिली बघा असं काही साधं सुद्धा गाव नाहीये पुणे पण आपल्या लवंग लतिकेसाठी आपण हिथच शोधायचं इथं शोधायचं बरं का महाराज मला ना काहीतरी समोरून आवाज येतोय त्या शनिवार वाड्याच्या तिथून कोणचा येतोय काय म्हणजे काहीतरी गाणं चाललेलं दिसते कोणचा आवाज येतोय ऐकू आपण जरा ऐकू येणाऱ्या निवडणुकीमध्ये
जो कोण उभा राहणार असेल त्याच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत? माझ्या मते पुणे हे स्मार्ट सिटी एक नंबरची झाली पाहिजे आणि हा पुण्याचा विकास लोकसंख्या नियंत्रणाच्या हिशोबाने झाली पाहिजे. पुण्यामध्ये संपूर्ण दारूबंदी पहिल्यांदा झाली पाहिजे. पुणे शहर मतदारसंघामध्ये अत्यंत चांगलं लोकप्रतिनिधी करणारे खासदार पाहिजेत. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी, शिवाय पुणे जे हे स्वच्छ करण्यासाठी की भारतामध्ये एक नंबरचं शहर व्हायला पाहिजे असं प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार पाहिजेत. माझी फक्त इच्छा एकच आहे, केवढा तुम्ही इलेक्शनसाठी एवढा खर्च करताय नाही का? आपण आता जवळजवळ 80 कोटी रुपये खर्च होणार आहे एका उमेदवाराचे कमीत कमी. ते जे 80 कोटी तुम्ही पुणेकरांनाच ह्या पैशाची सुविधा द्यायला पाहिजे. आत्ता नुकतंच आपल्याला पाहायला मिळतं की सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. ही कामं तुम्हाला 4 वर्षापूर्वी नाही करता आली का? तर हीच कामं तुम्ही जर आधी केली असती तर तुम्हाला प्रचाराची गरजही भासली नसती. बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव. लोकसभा 2019 की जय. आता ही नटवलेली खुर्ची बघून मायबाप प्रश्न पडला असेल, मायला खांद्यावर घ्यायचा गमजा आहे का काय? नाही, लक्ष देऊन आहे का स्पेशल माल आणला इकायला. पंजा, इकडं कमळ, इकडं धनुष्यबाण, इकडचं तर वळकूच आला असेल लगेच पुढच्या पुढे दिसतंय ते तुम्हाला. ही खुर्ची तुमच्यासाठी मी सजवून आणलेली. आता ही खुर्ची काय? मी स्वतः या नवऱ्या मुलीचा मालक आहे. ही नवरी आहे, नवरी 5 वर्षानंतर उगवणारी नवरी. ही फक्त काही काळाने लिमिटेड एडिशन आहे. हिच्यासाठी स्वयंवर रचला जातो, स्वयंवर. आणि त्या स्वयंवराला वेगवेगळ्या पक्षाची माणसं जमतात. या नवरीचा आज मी लिलाव करायला तुमच्या समोर आलेला आहे. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती कसा करायला हवा. त्याला एखादी लोकसंगीताची जोड तर हवी ना, म्हणून त्याला तसं आम्ही ट्रान्सफर पण केलेले. अरे माझी मनुका ही येणारी नवरी 2019 ला येणार आहे नाही. ही येणारी नवरी माझी मनुका. अरे माझी मनुका ही येणारी नवरी माझी मनुका. माझी मनुका ही येणारी नवरी माझी मनुका. माझी मनुका ही येणारी नवरी माझी मनुका. आता ही नवरी अशी म्हणल्यानंतर ही जे कोणीतरी असते ना स्वयंवरात भाग घेणारे आहेत ना, तशी त्यांच्या पण लय वेगवेगळ्या क्वालिटी आहेत. जरा लक्ष देऊन ऐका. ही कमळाच्या पानाची, ही कमळाच्या पानाची, धनुष्याच्या बाणाची. ही कमळाच्या पानाची, धनुष्याच्या बाणाची. जर नाही बिदोनीची तर 7 घडीची. जर नाही बिदोनीची तर 7 घडीची. युती आघाडी तिसरी आघाडी. अहो युती आघाडी तिसरी आघाडी. अहो युती आघाडी तिसरी आघाडी. सगळ्याची मनुका माझी मनुका ही येणारी नवरी माझी मनुका. मनुका माझी मनुका ही येणारी नवरी माझी मनुका. माझी मनुका ही येणारी नवरी माझी मनुका. माझी मनुका ही येणारी नवरी माझी मनुका. मग सगळ्यांना तिकीट वाटलं जातं. प्रचाराचा दिवस येतो, सगळे तिथं लोक जमलेले असतात. शाळा कॉलेज जिथं नाही तिथं आजकाल मतदान करायला बोलवतात. तिथं गेल्यानंतर 2 गोष्टी होत्यात. समीप घटिका लग्नाची, मर्जी राखा वराडाची. वराड म्हणजे मतदान करायला आलेले. तिथं सगळे लोक एकच मत तुम्हाला फक्त लोकशाहीला द्यायचंय आणि ही लोकशाही पुन्हा जिवंत करायची. आणि तो चान्स फक्त आता पुणेकर तुम्हाला आलेला आहे, कारण तुमच्या दारात ही नवरी घेऊन आलेलो आहे. ही जिच्या पदरात पाडायची ते तुम्हीच ठरवा. तुम्ही प्रामाणिक आहात. मग आपण सगळेच मिळून म्हणू ना परत, हे आमची म्हणूना ही येणारी नवरी आमची म्हणूना. गे आमची म्हणूना ही येणारी नवरी आमची म्हणूना. 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 इतकं वर्षपेक्षा ह्या वेळेस जे सरकार आहे त्यांनी बरंच काम केलंय. त्यांना आपण अवधी दिला पाहिजे.
म्हणजे आता आपला विकास होणारच हो. अहो विकास कसला होतोय महाराज? काही विकास होत नाही. म्हणजे? ते सांगतात फक्त असं. नाही होत पुण्यात विकास. कसा नाही विकास होत? इथं विकास होतोय. आपण एक काम करूया, आपली मंडळी पुण्यातली इथे आलेली आहेत, तुमचे काय मुद्दे आहेत ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. बघा मग आपण लगेच प्रूव्ह करू. चला विचारूया लोकांना. इथनं चला. चला इथनं चला. सगळ्यात पहिलं म्हणजे दरवर्षी जे काही रस्ते उखडले जातात, मागच्या वर्षी तयार केलेले फुटपाथ उखडले जातात, पाईपलाईन्स उखडल्या जातात, जलपर्णी काढली जाते, हे सगळे प्रकार खरं तर थांबायला पाहिजेत. आम्ही हजारो रुपयांचा टॅक्स भरतो. माझ्यासारखे अनेक जण आहेत की जे असं हजारो रुपयांचा टॅक्स भरतात कॉर्पोरेशनला. त्याचा सुयोग्य पद्धतीने उपयोग झाला पाहिजे. परदेशाच्या धर्तीवर स्मार्ट सिटी करायला गेलो, पण आपली लोकसंख्या ही परदेशापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळं आपण लोकसंख्येचा विचारात घेऊन स्मार्ट सिटी उपयोजनात आणली पाहिजे. वेळेस जे सरकार आहे त्यांनी बरंच काम केलंय, त्यांना आपण अवधी दिला पाहिजे. 5 वर्षात खूप काही तुम्ही करू शकेल असं नाहीये. इतका सारा जो राहाडा आहे तो निस्तरायला 5 वर्ष खूप कमी आहेत. काही चांगलं हवं असेल तर आपणही चांगलं काही काम करणं, मतदान करून जे आपल्याला हवंय ते करून घेणं येणाऱ्या लोकांकडनं, ही सामाजिक बांधिलकी म्हणून आमचं सुद्धा काम आहे. या महाराज या बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. कथा आहे सगळ्यांच्याच परिचयाची. बर. कथा आहे भीमाच्या गर्भहरणाची. हा, 5 पांडवांमधील सगळ्यात सामर्थ्यशाली, सगळ्यात बलवान योद्धा, पण त्याला त्याच्या बळाचा अहंकार निर्माण झाला. आता हा गर्व त्याला बाधक ठरणार होता मायबाप. आता तो जाईल कसा? कुठल्या बाहेरच्या ज्ञानाने ते होणार होतं का? तर नाही. त्यासाठी त्याला अंतर्ज्ञान होणं गरजेचं होतं. मग ते अंतर्ज्ञान कसं होईल? यासाठी महावीर महाबली हनुमंतांनी एक युक्ती शोधून काढली. हनुमंत द्रौपदीला जाऊन म्हणाले, माई माझ्यासाठी एक काम कराल? त्यावर माई म्हणाल्या, हो का नाही. हनुमंत म्हणाले, तू भीमाला जाऊन सांग की तुला जर मला सदा सुखी बघायचं असेल तर तुला माझ्यासाठी एक ब्रह्मकमळ आणावं लागेल. हा, द्रौपदीने ते तात्काळ मान्य केलं आणि भीमाला जाऊन सांगितलं. भीमाने ते सहज मान्य केलं आणि होकार दर्शवला. हो, हे म्हणजे एखाद्या खासदारकीला सहज निवडून येणाऱ्या उमेदवाराला नगरसेवकाचं तिकीट दिल्यासारखं होतं ना. भीमाने ते सहज मान्य केलं आणि होकार दर्शवला. मोठ्या उत्साहात तो हिमालयाच्या दिशेने निघाला. जाता 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 त्याला हिमालय दिसू लागला. आता इथे एक गोष्ट घडणार होती मायबाप. त्याच्या वाटेत एक वानर शेपटी पसरून बसलं होतं. आता ती शेपटी ओलांडून जाणं त्याला योग्य वाटलं नाही, म्हणून ती शेपटी त्याने उचलून बाजूला फेकून देण्याचा प्रयत्न केला. हो, पण काय, ती शेपटीच त्याला हालेना. भीमाने परत एकदा प्रयत्न करून पाहिला. त्याला वाटलं हे धीट दिसतंय बरं का, हे नेहमीच असेल, म्हणून त्याने परत एकदा शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शेपटीच हालेना. आता पुढे काय झालं? त्याला राग यायला लागला. थोडा वेळ गेला, मग त्याने परत एकदा ती शेपटी बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तरी शेपटी हालेना. अहो, शेपटी हालेना भीमाला, शेपटी हालेना भीमाला. राग अनावर झाला, राग अनावर झाला, त्याचा राग अनावर झाला, राग अनावर झाला. पुढे आता त्याने काय केलं? काय? त्याने शेवटच्यांदा प्रयत्न करायचं ठरवलं. सारी शक्ती एकवटली आणि ती शेपटी उचलून बाजूला टाकून देण्याचा प्रयत्न केला. हो, पण काय, ती शेपटीच हाले ना. आता भीमाला कळून चुकलं की आपण पराभूत झालो, आपला पराजय झालाय. मग भीमाने काय केलं? भीम त्या वानराला शरण जात म्हणाल, देवा अहो मला माफ करा, माझी चूक झाली. देवा आता तरी तुमचं खरं रूप दाखवा. असं म्हणल्या म्हणल्या ते वानर उठलं
आणि उभा राहिलं ते होते महावीर महाबली हनुमंत. हा, हनुमंतांनी त्याला दर्शन दिलं. भीम नतमस्तक झाला. हनुमंतांनी आशीर्वाद देत त्याला उपदेश केला की भीमा, तुला तुझी ही वृत्ती बाधक ठरणार होती, तुला ती मारक ठरणार होती, म्हणून मला ही युक्ती शोधून काढावी लागली. आता मायबाप मला सांगा, त्या शेपटी, त्या कथेतली शेपटी म्हणजे नेमकं काय हो? तुम्ही सांगा, तुम्हीही सांगा. म्हणजे आपलं मत. आता आपल्या मतदारसंघातला भीम जर अहंकारी असेल, त्याला जर गर्व झाला असेल, तर अशी शेपटी वाटेत पसरून बसा. आणि जर आपला भीम प्रामाणिक असेल, तर त्याच शेपटीने त्याला आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या म्हणजे निवडून द्या. म्हणून जाता जाता एक आवाहन करतो मायबाप, ती शेपटी भरघोस वापरून आजची लोकशाही बळकट करा. काय महाराज? होय, अगदी अगदी बरोबर आहे. थोडक्यात काय तर लोकशाही बळकट करा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या. झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा, को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि स्पेशल पार्टनर महिंद्रा XUV या कार्यक्रमाची सांगता आपण आता एका प्रार्थनेने करणार आहोत. मतदान करा देवा, त्याचा विसरण व्हावा, विसरण व्हावा, त्याचा विसरण व्हावा. मतदान करा देवा, त्याचा विसरण व्हावा, विसरण व्हावा, त्याचा विसरण व्हावा, त्याचा विसरण व्हावा, त्याचा विसरण व्हावा.